सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माझा नमस्कार. मी तानाजी कांबळे. 2 दिवसापूर्वीच केंद्र शासनाच्या शाळा कॉलेज शिक्षक विद्यार्थी संदर्भात काही गाईडलाईन्स आलेल्या होत्या, त्या आपल्यासमोर मी मांडलेल्या होत्या. थोडक्यात त्याचा आढावा घेऊ. केंद्र शासनाच्या गाईडलाईन्सनुसार 30 सप्टेंबर 2020 पर्यंत शाळा कॉलेजेस एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स बंद राहणार होत्या. इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना पालकांची कन्सेंट लेटर घेऊन, लेखी पत्र घेऊन शाळेत विद्यार्थी शिक्षकांचं मार्गदर्शन घेण्यासाठी येऊ शकत होते. त्याची परवानगी देण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे 21 सप्टेंबर 2020 पासूनच शाळांना, कॉलेजेसना आपल्या 50% नॉन टीचिंग स्टाफला बोलवण्याची परवानगी देण्यात आलेली होती. हे होते केंद्राचे गाईडलाईन्स. पण आज दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी राज्य शासनाचे मिशन बिगिन अगेन अनलॉक 4 अंतर्गत काही गाईडलाईन्स आलेले आहेत. त्यासुद्धा आपल्यासमोर मी मांडत आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार 30 सप्टेंबर 2020 पर्यंत शाळा कॉलेजेस एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन या बंद राहणार आहेत आणि ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस ही आहे तशी सुरू राहणार आहे. थोडक्यात केंद्राने ज्याप्रमाणे 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची परवानगी दिलेली आहे, 50% शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलवण्याची परवानगीसुद्धा केंद्राने दिलेली होती. पण शेवटी राज्याने ठरवायचं असतं की केंद्राच्या कोणत्या गाईडलाईन्स आपण फॉलो करायच्या आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्याने केंद्राच्या दोन्ही गाईडलाईन्स नाकारलेल्या आहेत असंच दिसून येतं सध्या तरी. त्यामुळेच साहजिकच आपण राज्याच्या गाईडलाईन्स आपण फॉलो करणार आहोत आणि गाईडलाईन्सनुसार 30 सप्टेंबर 2020 पर्यंत शाळा कॉलेजेस बंद आणि शिक्षक विद्यार्थी हे दोघेही वर्क फ्रॉम होम या तत्वावरती ऑनलाईन टीचिंग आणि लर्निंगची प्रक्रिया पार पाडतील. आता राहिला प्रश्न शिक्षकांच्या उपस्थितीसंदर्भात मार्गदर्शक सूचना असणारा GR, लेटेस्ट GR तर आत्तापर्यंत आलेला नाही आहे. त्यामुळे 24 जून 2020 या शासन परिपत्रकाप्रमाणेच सप्टेंबर महिन्यात ही कारवाई होईल. आवश्यकता असेल तर नक्कीच शिक्षक शाळेत कॉलेजमध्ये जातील, आपले जे काय आवश्यक काम आहे ते पूर्ण करतील आणि पुन्हा वर्क फ्रॉम होम या तत्वावरती ऑनलाईन अध्ययनाध्यापनाची प्रक्रिया पार पाडतील. शिक्षक मित्रांनो, नक्कीच आपण या काळात आपलं अध्यापन अधिक परिणामकारक कसे होईल याकडे आपण लक्ष देऊया. विविध ऑनलाईन माध्यमाचा उपयोग करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि ऑनलाईन अध्ययनाध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेऊया. शिक्षकांच्या उपस्थितीसंदर्भात जर अजून काही लेटेस्ट काही बातम्या आल्या किंवा काही GR आला तर नक्कीच आपल्यासमोर आम्ही पुन्हा तो GR मांडू. तोपर्यंत धन्यवाद.